तयार झालं आहे आपलं चविष्ट आणि पौष्टिक ब्रेड मेथी थालीपीठ. चवीला अप्रतिम लागतं, नक्की करून बघा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया मेथी आणि ब्रेडचं थालीपीठ. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी ब्रेडचे तुकडे करून घेतलेले आहेत. 5 ब्रेडच्या स्लाईस आहेत, 1 चमचा बेसन पीठ आहे, 2 वाटी मेथी आहे बारीक कट करून घेतली आहे, त्याच्यावरती मीठ आहे चवीपुरतं, इकडे हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, हळद आहे आणि 1 चमचा मी धना पावडर घेतले. आता आपण पाणी घालून हे मिश्रण छान असं मळून घेणार आहोत. हे बघा, हाताने असं ब्रेड आपण चुरगळून घेऊया. भाजी आणि सगळे मसाले आणि बेसन पीठ एकत्र करून त्याचं आपल्याला या पद्धतीचंच मिश्रण तयार करायचं आहे. पीठ तयार झालेलं आहे. आता आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करू. इकडे मी गॅसवरती पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यात 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि आपण आता या मिश्रणाचा एक गोळा घेऊया आणि तव्यावरतीच आपण म्हणजे पॅनमध्येच आपण थालीपीठ थापल्यासारखं थापून घेऊया. हे बघा, या पद्धतीने आपण थापून घेऊया. तुम्हाला जर मोठं पसरट हवं असेल तर जास्तीचं मिश्रण घाला आणि पसरवून घ्या. आणि हातानेच पसरवावं लागणार आहे. हे हाताने छान पसरतं. वरच्या बाजूने थोडंसं तेल घालते मी, अगदी थोडंसं, आणि आपण उलटून घेऊया. उलटून घेताना चारही बाजूनी कडा सोडवून घ्या आणि मगच उलटवा. हे बघा, छान उलटलेलं आहे. मेथी ब्रेड थालीपीठ अतिशय चविष्ट मेनू आहे. तुम्ही लहान मुलांच्या डब्यालाही देऊ शकता. त्यानिमित्ताने भाजी खाल्ली जाते. लहान मुलं शक्यतो मेथी भाजी खायचं टाळतात. जर या पद्धतीनं तुम्ही बनवून दिलात ना तर नक्की आवडीनं खातील. आता आपलं दोन्ही बाजूनी शेकून झालेलं आहे, काढून घेते. अतिशय पौष्टिक असा पदार्थ तयार झालेला आहे, नक्की बनवा. आपण आता सगळे असेच बनवून घेणार आहोत. तयार झालं आहे आपलं ब्रेड बेसनचं पौष्टिक थालीपीठ. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. लगेच लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.